Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 1.2 of chapter number 1 sets from 9th standard mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 6 आणि 7 वर प्रॅक्टिस सेट 1.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण इन डिटेल अभ्यासलेला आहे की सेट्स म्हणजे काय आणि सेट्स राईट करण्याच्या दोन मेथड्स आठवतायत ना कोणत्या? येस, सांगा बरं मला. फर्स्ट मेथड कोणती? व्हेरी गुड, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. आणि सेकंड मेथड रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. ज्यांनी कोणी प्रॅक्टिस सेट 1.1 चा व्हिडिओ पाहिलेला नाहीये त्यांना मी सांगेन की आधी तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. त्यामुळे तुमचे बेसिक्स क्लिअर होणार आहेत आणि तुम्हाला तर माहितच आहे वेन बेसिक्स आर क्लिअर देर इज नथिंग टू फिअर. जर बेसिक्स क्लिअर असतील आपले तर मॅथ्सला घाबरण्याची अजिबात गरज नाही. मॅथ्स मध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते. फक्त जे मी सांगते ते फॉलो करायचं आहे. चला आता प्रॅक्टिस सेट 1.2 मधील फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे ते आपण रीड करूया. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. इथे खाली काही सेट्स दिलेले आहेत. या सेट्स पैकी इक्वल सेट्स कोणते आहेत आणि कोणते इक्वल सेट्स नाही आहेत ते आपल्याला सांगायचं आणि आपला आन्सर जस्टिफाय करायचा. आता आन्सर जस्टिफाय करण्यासाठी आपल्याला आधी समजून घ्यावं लागणार आहे की इक्वल सेट्स म्हणजे नक्की आहे काय. चला तर मग समजून घेऊयात इक्वल सेट्स म्हणजे काय. Two sets A and B are said to be equal if every element of set A is in set B and every element of set B is in set A. दोन सेट्स सेट A आणि सेट B हे इक्वल तेव्हाच म्हणवले जातील जेव्हा सेट A मधील सगळे एलिमेंट्स सेट B मध्ये असतील आणि सेट B मधील सगळे एलिमेंट्स सेट A मध्ये असतील. कन्फ्युज झालात? डोंट वरी, एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. हे पहा, हा आहे सेट A आणि हा आहे सेट B. डेफिनेशन आपल्याला काय सांगते? दोन सेट्स सेट A आणि सेट B हे इक्वल कधी असतील? जेव्हा सेट A मधील सगळे एलिमेंट्स सेट B मध्ये असतील आणि सेट B मधील सगळे एलिमेंट्स सेट A मध्ये असतील. आता हे दोन्ही जे सेट्स दिलेले आहेत ते सेट बिल्डर फॉर्म मध्ये दिलेले आहेत रूल मेथड थ्रू, हो की नाही? मग आपण काय करूयात, एलिमेंट्स व्यवस्थित प्रॉपर आपल्याला कोणत्या मेथड मध्ये दिसतात? येस, लिस्टिंग और रोस्टर मेथड मध्ये. चला तर मग या दोन्ही सेट्सला आपण लिस्टिंग मेथड मध्ये चेंज करून घेऊयात. सो काय दिलेलं आहे सेट ए मध्ये? सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड टी. काय अर्थ होतो याचा? सेट ए चे सगळे एलिमेंट्स एक्स असे आहेत की एक्स हा टी या शब्दातील लेटर अथवा अक्षर आहे. सो सेट ए मधले एलिमेंट्स कसे राईट करणार? काय आहे इथे हा वर्ड? टी, टी ए, हो की नाही? चला याला लिस्टिंग मेथड मध्ये राईट करून घेऊयात. काय झाले एलिमेंट्स टी या वर्डचे? टी ई ए. आणि सेट बी मध्ये काय दिलेलं आहे? सेट बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ लेटर ऑफ द वर्ड इट. सेट बी चे सगळे एलिमेंट्स वाय असे आहेत की वाय हा इट या शब्दातील लेटर आहे. बरोबर. सो याला लिस्टिंग मेथड मध्ये कसं राईट करणार? वर्ड काय आहे? ई ए टी. बरोबर. याचे एलिमेंट्स काय झाले? ई ए टी. राईट करूया तिथे. बी हे सेटचं नाव आणि एलिमेंट्स ई ए टी. आता एलिमेंट्स सेट ए मधले आणि सेट बी मधले व्यवस्थित आपल्याला दिसतात. बरोबर. पहिल्या आपण सांगू शकतो की सेट ए मधील सगळे एलिमेंट्स सेट बी मध्ये आहेत की नाही. चला चेक करा. सेट ए मध्ये आहे टी, सेट बी मध्ये आहे टी. सेट ए मध्ये ई आहे, इथे पण ई आहे, इथे ए आहे, इथे ए आहे. मग याचाच काय अर्थ झाला की सेट ए मधले सगळे एलिमेंट सेट बी मध्ये आहे, त्याचबरोबर सेट बी मधले सगळे एलिमेंट सेट ए मध्ये आहेत. म्हणजेच हे दोन सेट्स इक्वल सेट्स आहेत. आता इथे एक जरी लेटर जास्त असतं किंवा एक जरी लेटर कमी असतं तरी सुद्धा हे दोन सेट्स इक्वल म्हणवले गेले नसते. आलं लक्षात? दोन सेट्स इक्वल कधी म्हटले जातील? जेव्हा दोन्ही सेट्स मधले एलिमेंट्स हे एक्झॅक्ट सेम असतील तेव्हा. कळालं इक्वल सेट्स म्हणजे काय? चला मग आता आपण प्रॅक्टिस सेट मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. सो क्वेश्चन तर आपण रीड केलेला आहे. इक्वल सेट्स कोणते आहेत आणि कोणते नाहीत ते आपल्याला सांगायचे आणि आपला आन्सर जस्टिफाय करायचे. सो इथे सेट ए, सेट बी, सेट सी दिलेला आहे. मग कोणते सेट्स इक्वल आहेत ते पाहण्यासाठी आधी आपण सेट ए इथे खाली राईट करून घेऊयात. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट
3x-1 इज इक्वल टू 2. आता याला तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं काय करायचंय, हे रोस्टर मेथड मध्ये चेंज करायचं आपल्याला. रोस्टर मेथड म्हणजेच लिस्टिंग मेथड. कोणत्या मेथड मध्ये दिलेलं आहे, हे सेट बिल्डर फॉर्म मध्ये दिलेलं आहे किंवा रूल मेथड असं सुद्धा याला म्हटलं जातं. जेव्हा आपल्याला एलिमेंट्स व्यवस्थित प्रॉपर पाहायचे असतात तेव्हा आपण काय करायचंय, नेहमी लिस्टिंग और रोस्टर मेथड मध्ये त्याला चेंज करायचंय. सो इथे एक्स काय आहेत हे पहा, ही कंडिशन दिलेली आहे. याला आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. चला तर मग व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊयात. नाव 3x काय आहे, x काय आहे तर 3x-1 इज इक्वल टू 2. ओके नाही, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. सो सॉल्व्ह करून घेऊयात हे. आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर हा जो -1 आहे ना त्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. सो 3x लेफ्ट हँड साईडला ऍज इट इज राहणार इज इक्वल टू, आता राईट हँड साईडला 2 आहे, राईट करून घेऊयात. आणि हा जो -1 आहे तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल तेव्हा मायनसचं काय होणार आहे, प्लस. सो +1. 3x इज इक्वल टू 2 + 1 3. आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर या 3 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवावं लागणार. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, जेव्हा तो त्याची साईड चेंज करणार तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो इथे लेफ्ट हँड साईडला एकटा x राहणार इज इक्वल टू राईट हँड साईडचा 3 ऍज इट इज राईट करणार आणि हा 3 इकडे जाणार तेव्हा डिव्हिजन. सो 3 डिवाइडेड बाय 3, 3 डिवाइडेड बाय 3 काय येणार 1. सो x ची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळालेली आहे 1. याचाच अर्थ सेट ए मध्ये किती एलिमेंट्स आहेत, फक्त एक एलिमेंट आहे आणि त्याची व्हॅल्यू काय आहे 1. सो राईट करून घेऊयात, सेट ए इज इक्वल टू एलिमेंट काय आहे 1. चला आता सेकंड सॉल्व्ह करूयात. सेकंड मध्ये काय दिलेलं आहे, सेट बी is a set of all x such that x is a natural number. x काय आहे, नॅचरल नंबर आहे. बट x is neither prime nor composite. व्यवस्थित रीड करा, समजून घ्या काय दिलेलं आहे. x is a natural number. x कसा आहे, नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर म्हणजेच काय, काउंटिंग नंबर. काउंटिंग नंबर म्हणजे आपण काउंट करण्यासाठी जे नंबर्स यूज करतो त्याला आपण काउंटिंग नंबर्स म्हणतो, त्यालाच नॅचरल नंबर्स असं म्हणतो. सो कोणते आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि इन्फिनिटी पर्यंत. ओके नाही, म्हणजे एक्स काय आहे, नॅचरल नंबर आहे. पण पुढे इथे काय दिलेलं आहे, बट एक्स इज नीदर प्राईम नॉर कंपोजिट. एक्स हा नॅचरल नंबर आहे पण तो प्राईम नंबर पण नाहीये आणि कंपोजिट नंबर पण नाहीये. आता प्राईम नंबर्स म्हणजे काय आणि कंपोजिट नंबर्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. ओके नाही, सांगा बरं मला प्राईम नंबर्स म्हणजे काय. असे नंबर्स की ज्यांचे फक्त आणि फक्त 2च फॅक्टर्स आहेत. आणि कंपोजिट नंबर्स म्हणजे काय, असे नंबर्स की ज्यांचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत. हे पहा, आता इथे नंबर 4 हा कंपोजिट नंबर आहे की प्राईम नंबर आहे. ऑफकोर्स कंपोजिट नंबर आहे. का, कारण त्याचे 3 फॅक्टर्स आहेत. 4 ला आपण कशाने डिवाइड करू शकतो, तर 4 ला 1 ने डिवाइड करू शकतो, 2 ने डिवाइड करू शकतो, 4 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे 4 चे फॅक्टर्स कोणते कोणते झाले, तर 1 2 आणि 4. 6 हा सुद्धा कंपोजिट नंबर आहे कारण 6 ला आपण 1 ने डिवाइड करू शकतो, 2 ने करू शकतो, 3 ने करू शकतो, 6 ने करू शकतो. म्हणजे 1 2 3 आणि 6 हे 6 चे काय झाले, फॅक्टर्स झाले. 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत 6 चे, म्हणून 6 हा कसा नंबर झाला, कंपोजिट नंबर झाला. त्याचप्रमाणे 15 चे सुद्धा 4 फॅक्टर्स आहेत म्हणजे 15 हा काय झाला, कंपोजिट नंबर झाला. आता मला सांगा नंबर 8 हा कंपोजिट नंबर आहे की प्राईम नंबर आहे. ऑफकोर्स कंपोजिट नंबर आहे. का, कारण 8 ला आपण 1 ने डिवाइड करू शकतो, 2 ने करू शकतो, 4 ने करू शकतो, 8 ने करू शकतो. म्हणजे 8 चे किती फॅक्टर्स आहेत, 4 फॅक्टर्स आहेत, मोर दॅन 2 फॅक्टर्स आहेत. म्हटल्यावर 8 हा सुद्धा काय झाला, कंपोजिट नंबर झाला. आता प्राईम नंबर म्हणजे काय, असे नंबर्स की ज्यांचे फक्त आणि फक्त 2च फॅक्टर्स आहेत. आता 5 हा प्राईम नंबर आहे. का, कारण 5 ला आपण 1 ने डिवाइड करू शकतो आणि स्वतः 5 ने डिवाइड करू शकतो, म्हणून 5 हा प्राईम नंबर आहे. कळालं, कन्फ्युजन क्लिअर झालं प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर्स मधलं. चला आता आपण आपल्या क्वेश्चन कडे येऊयात की एक्स हा एक असा नंबर आहे की जो नॅचरल नंबर आहे पण एक्स हा प्राईम नंबर पण नाहीये आणि कंपोजिट नंबर पण नाहीये. मग फक्त आणि फक्त एकच असा नंबर आहे की जो प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाहीये. कोणता सांगा बरं मला. येस, व्हेरी गुड, 1. आणि 1 हा नॅचरल नंबर आहे का, तर हो, 1 हा नॅचरल नंबर आहे. काउंट करताना आपण यूज करतो 1, हो ना. सो बी या सेटमध्ये
काय इलेमेंट येणार? 1 येणार, बरोबर. म्हणून इथे आपण राईट करूयात, नाव 1 इज द ओनली नॅचरल नंबर विच इज neither प्राईम नॉर कंपोजिट. सो सेट बी चा इलेमेंट आहे 1. आता सेट सी मध्ये काय दिलेलं आहे? चला इथे खाली राईट करून घेऊयात. सेट सी. Set C is a set of all x such that x is an element of natural number and x is less than 2. काय दिलेलं आहे की x कसा आहे? x हा नॅचरल नंबरचा इलेमेंट आहे, म्हणजे x काय आहे? नॅचरल नंबर आहे. पण x कसा आहे? x हा 2 पेक्षा छोटा आहे, बरोबर. म्हटल्यावर इथे सी या सेटमध्ये कोणता नंबर येणार? लक्षात आलं का तुम्हाला? तो इलेमेंट म्हणजेच एक्स हा नॅचरल नंबर आहे, बरोबर. कॅपिटल एन म्हणजे काय? नॅचरल नंबर. पण तो नॅचरल नंबर कसा आहे? 2 पेक्षा छोटा आहे. सो लेट्स राईट हिअर, नाउ 1 इज द ओनली नॅचरल नंबर लेस दॅन 2. सो सेट सी मध्ये काय इलेमेंट येणार? 1. पाहिलं, तीनही सेट्स मध्ये किती इलेमेंट आहे? फक्त 1 इलेमेंट आहे. आणि कोणता आहे तो? तर नंबर 1. ओके. सो इथे आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे? आपण आता इथे फाइंड आउट केलेलं आहे की सगळ्या सेट्स मध्ये फक्त आणि फक्त एकच इलेमेंट आहे, तो आहे 1. म्हणजे सगळे सेट्स कसे झाले? इक्वल झाले. आता आपला आन्सर आपल्याला जस्टिफाय करायला सांगितलेला आहे. चला इथे खाली जागा नाहीये, सो थोडीशी जागा करून घेऊयात आणि आपला आन्सर जस्टिफाय करूयात. ओके. सो इथे सेट ए, सेट बी, सेट सी. सो याला आपण नाव देऊयात 1, जे आपण फर्स्ट सॉल्व्ह केलं. त्यानंतर सेट बी आहे 2 आणि सेट सी आहे 3. फ्रॉम 1, 2 and 3 the elements in sets A, B and C are identical. So A, B and C are equal sets, or we can write A is equal to B is equal to C. चला सेकंड क्वेश्चन पाहूयात काय दिलेलं आहे. डिसाइड whether set A and set B are equal sets. आता इथे आपल्याला डिसाइड करायला सांगितलेलं आहे की सेट A आणि सेट B हे इक्वल सेट्स आहेत का. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. आणि आपल्या आन्सरला रिझन द्यायला सांगितले. सो सेट ए मध्ये काय आहे? सेट ए मध्ये आहे इवन प्राईम नंबर्स. सो लेट्स राईट हिअर सेट ए इवन प्राईम नंबर्स. सांगा बरं मला प्राईम नंबर्स कोणते आहेत? येस, किती वेळा तेच सांगायचंय, हो की नाही? प्रत्येक वेळी प्राईम नंबर किती वेळा प्राईम नंबर येत आहे? प्राईम नंबर्स म्हणजे काय? असे नंबर्स की ज्यांचे फक्त 2च फॅक्टर्स आहेत, एक तर तो नंबर स्वतः आणि 1. पण इथे काय म्हटलंय? प्राईम नंबर्स कसे हवेत? इवन हवेत. मग प्राईम नंबर्स मध्ये एकच नंबर असा आहे की जो इवन आहे. कोणता आहे तो? तर 2. सो लेट्स राईट हिअर. हे पहा, हे सगळे प्राईम नंबर्स आहेत आणि प्राईम नंबर मध्ये 2 हा एकच असा नंबर आहे की जो इवन आहे. इवन नंबर्स म्हणजे काय? ज्याच्या युनिट प्लेसवर 0, 2, 4, 6, 8 असे असतात नंबर्स, त्यांना इवन नंबर्स असं म्हणतात, ओके नाही? सो आता इथे हा 2 आहे. सो 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर. सो ए इज इक्वल टू काय येणार आहे? इलेमेंट फक्त आणि फक्त 2. चला आता बी राईट करून घेऊयात. सेट बी मध्ये काय दिलेलं आहे? सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 7x minus 1 is equal to 13. चला आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागेल की x नक्की आहे तरी काय. नाव 7x minus 1 is equal to 13. राईट केलं आपण इथे इक्वेशन. चला सॉल्व्ह करूयात. सो हा 1 जाणार इक्वल टू च्या राईट हँड साईडला. मग इथे काय राहणार? फक्त 7x इक्वल टू राईट हँड साईडचा 13 ॲज इट इज. या 1 ला इकडे आपल्याला पाठवायचंय. इथे तो मायनस मध्ये आहे, इकडे गेलं की प्लस. ओके. सो 7x इज इक्वल टू 14. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर या 7 ला तर इथून जावं लागणार. सो चला त्याला पाठवून देऊयात. म्हटल्यावर इथे राहणार फक्त आणि फक्त x इज इक्वल टू 7. जेव्हा राईट हँड साईडला जाणार तेव्हा कशामध्ये चेंज होणार? येस, व्हेरी गुड. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेलं की डिव्हिजन. सो 14 ॲज इट इज येणार. जो राईट हँड साईडला आहे तो डिवाइडेड बाय 7. 7 2s are 14. बरोबर. 7 1s are 7, 7 2s are 14. सो x इज इक्वल टू आलेला आहे 2. म्हणजे सेट बी मध्ये काय इलेमेंट आहे? x ची व्हॅल्यू काय आहे? 2 आहे. सो इथे राईट करूयात. सेट बी इज इक्वल टू इलेमेंट आहे 2. याचाच काय अर्थ झाला की सेट ए आणि सेट बी दोन्ही सेट्स मध्ये सेम इलेमेंट आहेत. इथे 2 हा इलेमेंट आहे, सेट बी मध्ये सुद्धा 2 हा इलेमेंट आहे. सो हे दोन्ही सेट्स
इक्वल सेट आहेत. सो राईट करूयात फ्रॉम 1 and 2 the elements in set A and set B are identical. So A and B are equal sets, or we can write A is equal to B. Next question पाहूयात. Question number 3. Which of the following are empty sets and why? 3 सेट्स दिलेले आहेत. सेट A, सेट B, सेट C. या 3 सेट्स पैकी एम्प्टी सेट्स कोणते आहेत आणि ते एम्प्टी का आहेत असा क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी आधी आपल्याला जाणून घ्यावं लागेल की एम्प्टी सेट्स म्हणजे नक्की काय. तुम्हाला माहित आहे का, सेट्सचे 4 टाइप्स आहेत. कोणते आहेत ते, तर फर्स्ट टाइप आहे सिंगलटन सेट, सेकंड आहे एम्प्टी सेट और नल सेट. हे पहा एम्प्टी सेट याबद्दलच विचारलेलं आहे ना क्वेश्चन नंबर 3 मध्ये. थर्ड टाइप आहे फायनाइट सेट आणि फोर्थ टाइप आहे इनफायनाइट सेट. आता सिंगलटन सेट म्हणजे काय, नावातच दिलेलं आहे सगळं काही. ज्या सेटमध्ये सिंगल एलिमेंट असतो त्याला सिंगलटन सेट असं म्हणतात. सिंगल इलेमेंट म्हणजे काय, तर फक्त आणि फक्त एकच इलेमेंट ज्या सेटमध्ये आहे त्याला सिंगलटन सेट असं म्हणायचं. एक्झाम्पल पाहूयात. ए इज द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. आता प्राईम नंबर्स म्हणजे काय माहितीये की नाही तुम्हाला, असे नंबर्स की ज्यांचे फक्त आणि फक्त 2च फॅक्टर्स असतात. एक तर तो नंबर स्वतः आणि दुसरा 1. अशा नंबर्सला प्राईम नंबर्स असं म्हणतात. मग इव्हन प्राईम नंबर कोणते आहेत असा क्वेश्चन आहे, ओके नाही. मग तुम्हाला माहित आहे की प्राईम नंबर्स मध्ये एकच नंबर असा आहे की जो इव्हन आहे. कोणता, तर 2. मग पहा सेट ए मध्ये किती एलिमेंट्स झाले, फक्त आणि फक्त 1. म्हणजे सेट ए हा सिंगलटन सेट आहे. कळालं. चला आता नेक्स्ट, एम्प्टी सेट और नल सेट. एम्प्टी सेट म्हणजे काय, तर असा सेट की ज्यामध्ये एकही एलिमेंट नाहीये त्याला एम्प्टी सेट म्हणतात किंवा नल सेट म्हणतात. रिप्रेझेंट कसं करायचं मग त्याला, तर हे पहा अशा प्रकारे कर्ली ब्रॅकेट्स आणि त्या ब्रॅकेट्सच्या आतमध्ये काहीच राईट करायचं नाही, तो पूर्ण एम्प्टी असतो म्हणून तर त्याला एम्प्टी सेट असं म्हणतात. आणि सिम्बॉल जर आपल्याला सिम्बॉलने शो करायचं असेल तर त्याचं सिम्बॉल आहे 5. हे पहा 0 आणि एक स्टँडिंग लाईन 5. हे त्याचं सिम्बॉल आहे एम्प्टी सेटचं. एक्झाम्पल पाहूयात. B is the set of all x such that x is natural number between 2 and 3. आता पहा x काय असणार आहे, मग एक नॅचरल नंबर आहे बरोबर. बिटवीन 2 and 3, 2 आणि 3 च्या मधला नॅचरल नंबर आहे का कोणता, कोणताच नाहीये ना. 2 आणि 3 च्या मध्ये नॅचरल नंबर नाहीच आहे, काहीच नाहीये. म्हटल्यावर याचा इलेमेंट काय होणार, हे पहा अशा प्रकारे B इज इक्वल टू आणि इलेमेंट काय येणार का इथे, काहीच नाही. म्हणजे हा एम्प्टी सेट झाला. याला अशा प्रकारे रिप्रेझेंट करायचं किंवा 5 हे त्याचं सिम्बॉल आहे. नेक्स्ट पाहूयात फायनाइट सेट. आता फायनाइट सेट म्हणजे काय, तर असा सेट की ज्याचे एलिमेंट्स हे लिमिटेड आहेत और काउंटेबल आहेत. अशा सेट्सला काय म्हणायचं, फायनाइट सेट. एक्झाम्पल पाहूयात. C is the set of all P such that P is a number from 1 to 22 divisible by 4. आता इथे काय दिलेलं आहे की P एक असा नंबर आहे की जो 1 to 22 च्या मधला आहे आणि तो डिव्हिजिबल आहे 4 ने. मग 4 ने डिव्हिजिबल असणारे कोणते नंबर्स येणार, तर जे 4च्या टेबल मध्ये आहेत, 4चे मल्टिपल्स आहेत, ओके नाही. मग काय येणार आहेत इलेमेंट्स, हे पहा एलिमेंट्स फक्त 1 आणि 22 च्या मधले आपल्याला राईट करायचे आहेत. म्हटल्यावर ते लिमिटेड एलिमेंट्स झाले, काउंटेबल एलिमेंट्स झाले, ओके नाही. म्हणून या सेटला काय म्हणणार, फायनाइट सेट. कारण आपल्याला काउंट करता येतात किती आहेत, तर 1 2 3 4 5 5 आहेत एलिमेंट्स, 1 to 20 च्या मधले आहेत बरोबर. म्हणजे या सेटला काय म्हणायचं, फायनाइट सेट. कळालं का फायनाइट सेट म्हणजे काय, असा सेट की ज्याचे एलिमेंट्स हे लिमिटेड असतात और काउंटेबल असतात. नेक्स्ट इनफायनाइट सेट, त्याच्याच अपोजिट. असा सेट की ज्याचे एलिमेंट्स हे आपल्याला अनलिमिटेड आहेत आणि अनकाउंटेबल आहेत. सो हे पहा अशा प्रकारे नॅचरल नंबर्स. आता नॅचरल नंबर्स जर आपल्याला राईट करायचे असतील तर ते लिमिटेड येणार आहेत का. नॅचरल नंबर्स म्हणजे काय, काउंटिंग नंबर्स. आपण कुठून स्टार्ट करतो, 1 पासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं आपण थांबूच शकत नाही, इन्फिनिटी पर्यंत आहेत ते, हो ना. म्हणजे हे आपण काउंट करू शकतो का नॅचरल नंबर्स, तर नाही. म्हणजे या सेटला काय म्हणणार, या सेटला म्हणणार इनफायनाइट सेट. क्लिअर. चला आता नेक्स्ट पाहूयात. आपला हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो कसा सॉल्व्ह करायचा. सो या 3 सेट्स पैकी एम्प्टी सेट कोणता आहे. सो चला काय दिलेला आहे. फर्स्ट सेट, A is a set of all A such that A is a natural number
स्मॉलर दॅन 0. आता मला सांगा मुलांनो, नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन, आहे की नाही. काउंटिंग नंबर्सलाच आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतो. आणि इथे यांनी काय म्हटलेलं आहे की ए हा असा आहे की जो 0 पेक्षा छोटा आहे, असा नॅचरल नंबर आहे की जो 0 पेक्षा छोटा आहे. मग पॉसिबल आहे का? नॅचरल नंबर स्टार्टच होतात 1 पासून, मग 0 पेक्षा छोटा नॅचरल नंबर आपण कसं काय सांगणार? नाही सांगू शकत ना, कारण 0 पेक्षा छोटे म्हणजे कोणते नंबर्स होतात? -1 -2 -3, ओके नाही. मग हे कोणते नंबर्स झाले? इंटिजर्स झाले. सो इथे आपण राईट करूयात नेक्स्ट स्टेप मध्ये. नाव नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. सो ए इज इक्वल टू, मग या सेटमध्ये कोणता एलिमेंट राईट करणार आपण? ए काय आहे? तर काहीच नाहीये इथे, कारण याचा आपण आन्सर सांगू शकत नाही, आन्सर येणारच नाही काही. 0 पेक्षा छोटा नॅचरल नंबर नाहीच आहे. सो इथे याचा सेट ए चा एलिमेंट काहीच नसणार. हा म्हणजे हा सेट कसा आहे? एम्प्टी सेट आहे. सो ए इज अन एम्प्टी सेट ॲज इट हॅज नो एलिमेंट्स. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे सेट बी. सेट बी is a set of all x such that x square is equal to 0. x square is equal to 0 म्हटल्यावर x ची व्हॅल्यू आपल्याला आता इथे फाइंड आउट करावी लागणार. सो चला राईट करूयात इथे. नाव x square is equal to 0. बरोबर. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर इथे x चा स्क्वेअर आहे. बरोबर. मग x कशाचा स्क्वेअर आहे ते आपल्याला पाहावं लागेल. मग त्यासाठी आता आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागणार. हो की नाही? कळतंय का तुम्हाला? हे पहा, आता इथे x चा स्क्वेअर इज इक्वल टू 0 दिलेला आहे. बरोबर. म्हणजे x चा स्क्वेअर 0 आहे. मग x किती हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दोघांचेही मग स्क्वेअर रूट घ्यावे लागतील. म्हणून नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. सो अशा प्रकारे आपण राईट करूयात. आता तुम्हाला तर माहित आहे की स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एका वेळी आपण नाही यूज करू शकत. सो स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट होणार. सो इथे रिमेनिंग काय आहे? x इज इक्वल टू 0चा स्क्वेअर रूट म्हणजे 0 कशाचा स्क्वेअर आहे? तर 0चाच. सो x इज इक्वल टू 0. म्हणजे सेट बी मध्ये जो एलिमेंट आहे x त्याची काय व्हॅल्यू आहे? 0 आहे. बरोबर. सो इथे आपण राईट करूयात सेट बी इज इक्वल टू 0. 0 एलिमेंट आहे सेट बी मध्ये. मग आता इथे लक्षात घ्या हा, मुलं इथे खूप गडबड करतात, इथे चुकवतात. काय होतंय माहितीये का? इथे बी चा एलिमेंट कोणता आहे? तर बी चा एलिमेंट आहे 0. 0 म्हणजे एम्प्टी का? नाही. 0 म्हणजे एम्प्टी नाही. एम्प्टी म्हणजे काहीच नसतं. ओके नाही, पूर्ण रिकामा. पण इथे पूर्ण रिकामा आहे का? बी चा एलिमेंट 0 आहे. म्हणजे या सेटला आपण एम्प्टी सेट नाही म्हणू शकणार, कारण की एलिमेंट आहे ना, 0 एलिमेंट आहे. सो इथे राईट करूयात आपण बी इज नॉट अन एम्प्टी सेट. नेक्स्ट पाहूयात सी. आता सेट सी मध्ये काय दिलेलं आहे? सेट सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 5x - 2 इज इक्वल टू 0. आता इथे दोन कंडिशन्स दिलेले आहेत, लक्षात घ्या. x काय दिलेला आहे? 5x - 2 इज इक्वल टू 0. त्याचबरोबर दिलेला आहे की जो हा x आहे ना, तो नॅचरल नंबर आहे. ओके. x इज अन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. सो चला आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. आधी हे इक्वेशन घेऊयात आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. आणि मग जी x ची व्हॅल्यू येणार आहे ती नॅचरल आहे का ते पाहूया, तो नॅचरल नंबर आहे का. सो चला सॉल्व्ह करूयात. 5x - 2 इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या 2 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवावं लागेल. इथे 2 चा साइन आहे मायनस, जेव्हा तो राईट हँड साईडला जाईल तेव्हा प्लस मध्ये चेंज होणार. मग आता इथे लेफ्ट हँड साईडला आपण काय राईट करणार? 5x इज इक्वल टू राईट हँड साईडचा जो 0 आहे तो ॲज इट इज राईट करणार आणि आता याला इकडे पाठवायचं. सो काय येणार आहे? मायनस होणार प्लस. सो प्लस आणि हा 2 आला इकडे. ओके. 0 + 2 2च येणार. सो 5x इज इक्वल टू 2. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर या 5 ला तर जावं लागणार इकडे, तरच आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. हो की नाही? पण जो हा 5 आहे तो काय रिलेशन मध्ये आहे x बरोबर? तर मल्टिप्लाय होतोय. 5 आणि x च्या मध्ये कोणताच साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. मग जेव्हा हा 5 इक्वल टू च्या राईट हँड साईडला जाईल तेव्हा त्याला अपोजिट साइन मध्ये चेंज करावं लागणार. हो की नाही? मल्टिप्लिकेशनचं होतं डिव्हिजन. सो x इज इक्वल टू
2 ॲज इट इज येणार इथे आणि हा 5 जाऊन बसणार डिव्हिजनमध्ये. सो 2 डिवाइडेड बाय 5. आता एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 2/5. ओके, मग एक्सची व्हॅल्यू काय आलंय फ्रॅक्शन आलं एक. ओके नाही, आणि इथे सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलेलं आहे एक्स इज अन इलेमेंट ऑफ नॅचरल नंबर. आणि नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन. जे नंबर्स आपण काउंट करण्यासाठी थिंग्स काउंट करण्यासाठी यूज करतो त्यांना नॅचरल नंबर्स असं म्हणतात. पण आता इथे हे पहा फर्स्ट कंडिशननुसार एक्सची व्हॅल्यू म्हणजे जो इलेमेंट असणार आहे सेट सी मध्ये तो काय आलेला आहे एक फ्रॅक्शन आलेला आहे. आणि सेकंड कंडिशननुसार त्यांनी म्हटलेलं आहे की जो इलेमेंट आहे तो एक नॅचरल नंबर आहे. म्हणजे या दोन्हीही ज्या कंडिशन्स आहेत त्या एकमेकांना फुलफिल करतायत का नाही. मग सेट सी चा इलेमेंट कोणता असणार कोणताच आपण राईट करू शकत नाही कारण फर्स्ट कंडिशननुसार ते एक फ्रॅक्शन येतंय आणि सेकंड कंडिशननुसार तो एक नॅचरल नंबर आहे. बरोबर, म्हणजे इथे सेट सी मध्ये आपण काहीच राईट करू शकत नाही. म्हणून आपण राईट करूया तिथे सेट सी इज इक्वल टू एम्प्टी. काहीच नाही या सेटमध्ये. सेट सी इज अन एम्प्टी सेट ॲज इट हॅज नो इलेमेंट. आता एम्प्टी का म्हटलं कारण की याच्यामध्ये कोणताच इलेमेंट नाहीये म्हणून एम्प्टी म्हटलेलं आहे. सो क्वेश्चन नंबर 3 चे हे सगळे आन्सर्स फर्स्ट सेकंड आणि थर्ड. सेट ए एम्प्टी आहे कारण त्याच्यामध्ये एकही इलेमेंट नाही. सेट बी हा एम्प्टी नाहीये कारण त्याच्यामध्ये 0 एलिमेंट्स आहेत. आणि सेट सी हा एम्प्टी सेट आहे. चला नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 4. आता इथे त्यांनी काय आपल्याला विचारलेलं आहे राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इनफायनाईट. आता दिलेले हे जे सेट्स आहेत त्यातले कोणते फायनाईट सेट आहेत आणि कोणते इनफायनाईट आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. आता फायनाईट सेट्स म्हणजे काय असे सेट्स की ज्यांचे एलिमेंट्स हे लिमिटेड असतात आणि काउंटेबल असतात म्हणजे ते एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो किती आहेत. आणि इनफायनाईट सेट्स म्हणजे कोणते सेट्स असे सेट्स की ज्यांचे एलिमेंट्स आपण काउंट करू शकत नाही त्यांना काय म्हणतात इनफायनाईट सेट. ओके, सो चला फर्स्ट घेऊयात. फर्स्ट काय त्यांनी दिलेलं आहे ए ला A is a set of all x such that x is less than 10. x is a natural number. पहा बरं काय दिलेलं आहे व्यवस्थित डोकं लावायचं आहे. काय दिलेलं आहे त्यांनी त्याचा विचार करायचा आहे. x काय आहे x हा 10 पेक्षा छोटा आहे आणि x हा एक नॅचरल नंबर आहे असं म्हटलंय. म्हटल्यावर a चे एलिमेंट्स कोणते येणार नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून स्टार्ट होतात. ओके नाही, आणि काय कंडिशन आहे 10 पेक्षा छोटे आहेत. सो 1 पासून 9 पर्यंतचे जे नंबर्स आहेत ते येणार सेट ए चे एलिमेंट्स. राईट करूयात. सेट ए इज इक्वल टू एलिमेंट्स येणार 1 पासून 9 पर्यंत. कर्ली ब्रॅकेट क्लोज. A has a finite number of elements which can be counted. फायनाईट आहेत की नाही आपण हे काउंट करू शकतो किती आहे ते म्हणून या सेटला आपण म्हणणार फायनाईट. सो A is a finite set. नेक्स्ट पाहूयात. B is a set of all y such that y is less than -1. y is an integer. आता हे पहा y हा एक इंटीजर आहे हे बरोबर आहे. का बरं बरोबर आहे कारण हे पहा ना -1 इथे दिलेलं आहे. y काय आहे y हा -1 पेक्षा छोटा आहे असं म्हटलंय त्यांनी. y काय आहे -1 पेक्षा छोटा. आता इथे नंबर लाईन आठवतीये ना तुम्हाला इंटीजर्सची. हे पहा इकडे 0 हा ओरिजिन राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर्स. नंबर्स जसे जसे राईट हँड साईडला जातात तसे तसे त्यांची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. आता इथे हा 0 आहे आपण राईट हँड साईडला मूव्ह झालो की 1 आणखीन मूव्ह झालो की 2 आणखीन मूव्ह झालो की 3 म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे राईट हँड साईडला इन्क्रीज होत जाते तर लेफ्ट हँड साईडला डिक्रीज होत जाते. आता हे पहा इथे नंबर लाईनवर हा 3 आपण घेऊयात. ओके, आणि लेफ्ट हँड साईडला मूव्ह झालो तर काय होत आहे व्हॅल्यू डिक्रीज होतीये. इकडे 2 आणखीन थोडं लेफ्ट हँड साईडला गेलो की 1 आणखीन लेफ्ट हँड साईडला गेलो की 0 आणखीन लेफ्ट हँड साईडला गेलो की -1 म्हणजे 0 पेक्षा -1 ची व्हॅल्यू कमी आहे. मग आणखीन पुढे लेफ्ट हँड साईडला गेलो की -2 -2 हा -1 पेक्षा छोटा नंबर आहे. लक्षात घ्या बरेच मुलं इथे गडबड करतात. त्यांना वाटतं की -1 हा छोटा आहे -2 पेक्षा पण तसं नसतं.
नंबर लाईन व्यवस्थित ज्यांनी अभ्यासलेली आहे त्यांना माहित आहे की नंबर लाईनवर नंबर्स जसे जसे राईट हँड साईडला मूव्ह होतात तसे तशी त्यांची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. पण नंबर जसे जसे नंबर लाईनवर लेफ्ट हँड साईडला मूव्ह होत जातात तशी तशी त्यांची व्हॅल्यू ही कमी डिक्रीज होत जाते. 0 पेक्षा -1 छोटा आहे, -1 पेक्षा -2 छोटा आहे, -2 पेक्षा -3 छोटा आहे, -3 पेक्षा -4 छोटा आहे. कन्फ्युजन क्लिअर झालं का? चला मग आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे की y कसा आहे -1 पेक्षा छोटा आहे. म्हणजे आपले एलिमेंट्स कसे येणार आहेत तर -2, -3, -4, -5, -6, -7, -8 आणि सो ऑन. आता इथे त्यांनी म्हटलंय का की इथपर्यंतच तुम्हाला राईट करायचंय? नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे की -1 पेक्षा छोटे. मग -1 पेक्षा तर अशा असंख्य नंबर्स आहेत की जे -1 पेक्षा छोटे आहेत, ते संपूच शकत नाहीत, हो ना. सो आपण इथे काय राईट करणार? सेट बी चे एलिमेंट्स -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9, -10, -11, -12 पुढे 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 नंबर्स हे जातच जाणार, हो की नाही. ते संपणार आहेत का तर नाही. मग इथे आपण डॉट 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 अशा प्रकारे राईट करायचंय. तुम्ही -3 पर्यंत राईट केलं, -4 पर्यंत राईट केलं आणि पुढे डॉट डॉट दिलं तरीही चालणार आहे. आणि इथे कर्ली ब्रॅकेट क्लोज. मग आता इथे मला सांगा हे जे आपले एलिमेंट्स आलेले आहेत ते तुम्ही काउंट करू शकता का की किती एलिमेंट्स आहेत या सेटमध्ये? नाही, कारण हे जे नंबर्स आहेत, हे जे एलिमेंट्स आहेत ते पुढे आपण कितीही राईट करू शकतो. सो अनकाउंटेबल आहेत म्हटल्यावर सेट बी ला काय म्हणणार आपण? Yes, very good. Infinite set. So let's write here the number of elements in B cannot be counted. Okay. So set B is an infinite set. Let's see third sub question. Set C is equal to set of students of class 9 from your school. आता तुमच्या स्कूलमध्ये क्लास 9 मध्ये किती स्टुडंट्स आहेत? काउंट करू शकता की नाही? ऑफकोर्स करू शकता. क्लास 9च्या किती डिव्हिजन्स आहेत? ओके, 4 डिव्हिजन्स आहेत. प्रत्येक डिव्हिजन मध्ये किती स्टुडंट्स आहेत? प्रत्येक डिव्हिजन मध्ये 30 or 40 स्टुडंट्स आहेत. मग असे तुम्ही काउंट करू शकता ना टोटल क्लास 9 मध्ये किती स्टुडंट्स आहेत, हो ना. म्हटल्यावर सेट सी हा कसा सेट झाला? फायनाईट सेट झाला, राईट. चला मग खाली राईट करूयात आपण. द नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 इज लिमिटेड अँड कॅन बी काउंटेड. ओके, सो सेट सी इज अ फायनाईट सेट. चला नेक्स्ट पाहूयात आता. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आता तुमच्या विलेज मध्ये जे लोक आहेत ते विचारलेलं आहे. तर आता एका गावाची लोकसंख्या पॉप्युलेशन आपण सांगू शकतो की नाही की या गावाचं इतकं इतकं पॉप्युलेशन आहे, या गावामध्ये 500 लोक आहेत, या गावामध्ये 700 लोक राहतात, या गावामध्ये 1000 लोक राहतात. आपण सांगतो पॉप्युलेशन एखाद्या विलेजचं. म्हटल्यावर हा जो सेट आहे तो कोणता होणार? तो फायनाईट सेट होणार, बरोबर. आता इथे सेटचं नाव दिलेलं नाहीये. मग आपण एखादं नाव अज्युम करूयात. सो लेट पी इज इक्वल टू सेट ऑफ पीपल फ्रॉम माय विलेज. द नंबर ऑफ पीपल इन अ विलेज इज लिमिटेड. लिमिटेड आहेत की नाही एखाद्या विलेज मधले लोक. अँड कॅन बी काउंटेड, आपण काउंट करतो. सो सेट पी इज अ फायनाईट सेट. लेट सी नेक्स्ट फिफ्थ सब क्वेश्चन. सेट ऑफ अपॅरेटस इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये अपॅरेटस जे असतात त्यांच्याबद्दल विचारलेलं आहे. आता अपॅरेटस म्हणजे काय तर सगळं साहित्य लॅबोरेटरीमध्ये जे जे असतं ते. मग मला सांगा लॅबोरेटरी मधलं अपॅरेटस साहित्य आपण काउंट करू शकतो का तर हो, ऑफकोर्स करू शकतो. कारण की आपल्याला जेव्हा ते विकत आणायचं असतं तेव्हा पण आपण क्वांटिटीमध्ये विकत आणत असतो, हो की नाही. कोणतं साहित्य किती हवंय त्याच्यानुसार आपण विकत आणत असतो. शिवाय लॅबोरेटरीमध्ये आपल्या काय काय आहे ते सुद्धा आपल्याला माहित असतं, ते किती आहे ते माहित असतं. याचाच अर्थ आपण ते काउंट करू शकतो. सो हा सेट कसा झाला? फायनाईट सेट झाला. त्याचे एलिमेंट्स म्हणजे हे जे अपॅरेटस आहेत ते आपण काउंट करू शकतो. सो फायनाईट सेट झाला. आता इथे सुद्धा सेटचं नाव दिलेलं नाहीये. सो आपण अज्युम करूयात. लेट E is equal to set of apparatus in laboratory. The apparatus in a laboratory is limited and can be counted. So set E is a finite set. Let's see sixth sub question. Set of whole numbers. Whole numbers म्हणजे कोणते नंबर्स? जे 0 पासून स्टार्ट होतात, ओके नाही. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड सो ऑन, बरोबर. सो
इथे सेटला नाव त्यांनी दिलेलं नाही, मग आपण अज्युम करूयात. लेट डब्ल्यू इज इक्वल टू सेट ऑफ होल नंबर्स. मग आता डब्ल्यू चे एलिमेंट्स कोणते कोणते येणार, तर 0 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. आता हे आपण पुढे राईट करायचं म्हटलं सगळे एलिमेंट्स, तर आपण पुढे आणखीन पुढे भरपूर एलिमेंट्स राईट करू शकतो, ते संपणारच नाहीत. ओके नाही, इन्फिनिटी पर्यंत. म्हणून आपण काय केलेलं आहे, 6 पर्यंत राईट केलं आणि पुढे डॉट 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 असं राईट केलंय. सो आता हे किती एलिमेंट्स आहेत ते आपण काउंट करू शकतोय का, नाही करू शकत, हो ना. म्हटल्यावर या सेटला काय म्हणणार, इनफायनाइट सेट. लेट्स राईट हिअर द नंबर ऑफ एलिमेंट्स इन डब्ल्यू कॅन नॉट बी काउंटेड, सो डब्ल्यू इज अन इनफायनाइट सेट. नेक्स्ट आहे सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्स विचारलेला आहे. रॅशनल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स, जे आपण पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये राईट करतो असे रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्स सुद्धा आपण काउंट करू शकतो का, की इतके इतकेच रॅशनल नंबर्स आहेत, नाही करू शकत, हो की नाही. म्हटल्यावर हा सेट कसा झाला, इनफायनाइट सेट झाला. आता इथे सुद्धा सेटला नाव नाही दिलेलं, मग नाव राईट करून घेऊयात. लेट क्यू इज इक्वल टू सेट ऑफ रॅशनल नंबर. ओके, the number of elements in set Q cannot be counted, so set Q is infinite set. क्वेश्चन नंबर 4 चे हे आहे कम्प्लीट आन्सर. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 1.2 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.